लग्नाच्या वरातीत झालेल्या भांडणाच्या रागातून 10 जणांनी मिळून शिवीगाळ केली, घरात घुसून साहित्याची नासधूस केली, घरासमोरील दुचाकीची हेडलाईट फोडून नुकसान केले, अशी फिर्याद दीपक राम जमादार राहणार शिवगंगा नगर भाग 3 पारशी विहिरी मागे नई जिंदगी रोड या तरुणाने MIDC पोलिसात दिली आहे। त्यावरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। रविवारी रात्री 10च्या सुमारास पारशी विहिरी जवळ हे भांडण झाले। निखिल कजागवाले, अक्षय दिल्लीवाले, सुमित मनसावाले, विजय लंबूवाले, आनंद मनसावाले, रवी आंबेवाले, राजू आंबेवाले, रोहित मनसावाले, नितीन मनसावाले हे रात्री 10च्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर आले। निखिलने फिर्यादी दीपकला हाक मारून घराबाहेर बोलावून घेतले। त्यावेळी दीपक आणि त्याचे आई वडील भाऊ घराबाहेर आले। निखिलने विवाहाच्या वरातीत झालेल्या भांडणाच्या रागातून शिवीगाळ सुरू केली। त्याने दीपकच्या गालावर चापट मारली। त्यावेळी दीपकची आई भांडण सोडवायला आली। त्यावेळी अक्षयने तिला शिवीगाळ आणि दमदाटी करून फायबर पाईपने उजव्या हाताला, डोक्यात आणि हनुवटीवर मारहाण करून जखमी केले। सगळेजण घरात शिरले। त्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली। अक्षय दिल्लीवाले याने घरासमोरील दुचाकीचे नुकसान केले असे ही फिर्यादीत नमूद आहे। पोलिसांनी सोमवारी सायंकाळी फिर्यादीच्या घरी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे तपास करत आहेत। MIDC पोलीस ठाणे हद्दीत लग्नाच्या अनेक वराती परवानगी विनाच काढल्या जातात। MIDC पोलीस ठाण्याच्या DB पथकाने वेळीच लक्ष घातले असते तर अशा घटना टळल्या असत्या असा सूर नागरिकांमधून आवळला जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।